नमस्कार. आज आपण एका वर्णनात्मक स्रोताच्या आधारे एका महत्वाच्या परंपरेचा मागोवा घेणार आहोत. निवृत्तीनाथांची दिंडी, महाराष्ट्रातली एक खूप मोठी आध्यात्मिक पदयात्रा. तर हा स्रोत काय सांगतो, या दिंडीचं नेमकं स्वरूप काय, तिचं महत्त्व काय, हे आपण समजून घेऊया. सुरुवातीलाच एक वाक्य खूप प्रभावी आहे बरं का. ही केवळ पालखी नाही, ही आहे श्रद्धेची चाल, आत्मशांतीचा प्रवास. म्हणजे यात महाराष्ट्राचा श्वास आहे असं म्हटलंय. चला जरा यात खोलवर जाऊया. हा स्रोत सांगतो की ही दिंडी नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरमधून सुरू होते. हो, त्र्यंबकेश्वर, जिथे निवृत्तीनाथांनी समाधी घेतली, ते महत्वाचं ठिकाण. अगदी तिथून थेट पंढरपूरला, विठू माऊलीकडे हजारो लोक एकत्र चालतात. म्हणजे ही श्रद्धेची एक चालती बोलती अभिव्यक्ती आहे, नाही का? बरोबर. आणि निवृत्तीनाथ म्हणजे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू आणि गुरुसुद्धा. त्यामुळे या दिंडीचं महत्त्व, काय म्हणतात त्याला, आणखी वाढतं. वारकरी संप्रदायात आणि नाथ संप्रदायात त्यांचं स्थान खूप मोठं आहे. म्हणजे त्यांच्या पादुकांचं दर्शन घेणं हे एक पुण्यकर्म मानलं जातं, असं या वर्णनात म्हटलंय. हो, ही केवळ एक परंपरा नाहीये, हा एक मोठा आध्यात्मिक वारसा आहे, तसं मांडलं यात. बरोबर. आणि विचार करा की शेकडो किलोमीटर चालणं एरवी किती थकवा येईल माणसाला. पण इथे स्रोतात एक विलक्षण गोष्ट नमूद केलीये की थकवा जाणवत नाही. हो, हे खूप इंटरेस्टिंग आहे. याचं कारण काय दिलंय? कारण म्हणजे हरिपाठ, अभंग आणि नामस्मरण. अच्छा. म्हणजे सगळे मिळून जे अभंग म्हणतात, नामस्मरण करतात, तीच ऊर्जा देते म्हणे. वर्णन कसं आहे बघा, हेच इथं अन्न, हेच शक्ती. वा, म्हणजे भक्ती हीच शक्ती बनते तिथे. आणि एक ओळ पण दिलीये त्या सुराची, तुझं विन पांडुरंगा मज दिसेना दारी. यातून ती एकतांता जाणवते. हो, आणि ही ऊर्जा फक्त वैयक्तिक नाहीये, ती एक सामूहिक अनुभव आहे. या वर्णनावरून असं दिसतं की हा फक्त आध्यात्मिक प्रवास नाहीये, त्याला एक भक्कम सांस्कृतिक पाया पण आहे. म्हणजे बघा, प्रत्येक गावात दिंडीचं स्वागत होतं, लोकांच्या घरात उत्साह असतो, सेवाभाव असतो, यात्रेकरूंची सेवा करायला लोक पुढे येतात. हे नाथ संप्रदायाचं, म्हणजे एका प्राचीन परंपरेचं एक जिवंत असं धगधगतं सांस्कृतिक रूप आहे. यावर लेखकाने भर दिलाय. ते म्हणतात ना, नाथ संप्रदायाचे हे दिंडीतले नाथ म्हणजे जिवंत संस्कृती. म्हणजे शारीरिक कष्ट तर आहेतच, पण त्याचबरोबर सामूहिक नामस्मरण आणि सांस्कृतिक उत्सव हे सगळं एकत्र येतं. पण या वर्णनातला एक भाग मला खूप महत्वाचा वाटला. कोणता? त्यात स्पष्ट म्हटलंय की ही यात्रा फक्त देहाची नाही, ही आहे आत्म्याची. बरोबर. म्हणजे चालण्यामधून फक्त पंढरपूरला पोहोचणं नाहीये उद्देश, तर विठोबाशी, निवृत्तीनाथांची आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या आतल्या आवाजाशी, स्वतःच्या आत्म्याशी एक नातं जोडलं जातं. सांस्कृतिक अभिमान. हो, महाराष्ट्राचा अभिमान असा उल्लेख आहे त्यात. या सगळ्याचं मिश्रण म्हणजे ही दिंडी, असा दृष्टिकोन आहे इथे. शारीरिक कष्ट आहेत, मान्य, पण त्यावर मात करणारी श्रद्धा आहे. गर्दी आहे, पण त्यात एक शिस्त आहे, एकोपा आहे. परंपरा जुनी आहे, पण ती आजही जिवंत आहे, अर्थपूर्ण आहे, असं हे वर्णन सांगतं आपल्याला. तर या स्रोताच्या आधारे आपण काय पाहिलं की निवृत्तीनाथांची दिंडी ही केवळ एक पदयात्रा नाहीये. ती श्रद्धा, सातत्य, अध्यात्म, संस्कृती आणि सामूहिक ऊर्जेचं एक प्रतीक आहे. शारीरिक चालण्यासोबतच आत्म्याशी संवाद साधण्याची एक संधी म्हणून याकडे पाहिलं जातं, हे या माहितीतून स्पष्ट होतं. आणि मला वाटतं इथे चालणं म्हणजे नातं जोडणं आहे. हा विचार खूप महत्वाचा आहे. स्वतःशी, इतरांशी, परंपरेशी आणि त्या अदृश्य शक्तीशी, परमात्म्याशी नातं जोडण्याची प्रक्रिया. बरोबर. यावरून एक विचार मनात येतो की आजच्या काळात जिथे माणसं अनेकदा विभागलेली वाटतात, एकाकी वाटतात, तिथे असा एकत्रितपणे एका सामायिक श्रद्धेने किंवा उद्देशाने केलेला प्रवास हा आपल्याला एक समाज म्हणून एकत्र येण्याबद्दल आणि एका मोठ्या ध्येयासाठी एकत्र चालण्याबद्दल काय शिकू शकतो. खरंय, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.